हाय फ्रेंड्स, एव्हरी इयर मी माझ्या मुलाबरोबर डेट प्लॅन करते त्याच्या वेकेशनमध्ये. सो यावेळेला पण आम्ही केलं. यावेळेला नियर बाय प्लेसमध्ये गेलो आम्ही. मेट्रो मॉलमध्ये आहे एक झिंग वर्स म्हणून, जे बेसिकली आर्ट आणि सायन्स म्युझियम आहे. आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. इट्स ब्युटिफुल ना. ॲक्च्युली दिस इज अन एक्सपिरियन्स दॅट रिइमॅजिन्स वॉट अँड आर्ट अँड सायन्स म्युझियम कॅन बी. सो हा त्याचा एंट्रन्स आहे. आणि हिअर एव्हरी कॉर्नर इन्व्हाइट्स यू टू एक्सप्लोर ड्रीम अँड फील समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सो मध्ये मध्ये असे स्टॅच्यूज आहेत आणि हा एक पार्ट आहे, हा दुसरा एक पार्ट आहे, असे भरपूर पार्ट्स आहेत. एव्हरी कॉर्नर आहे त्याचे काय त्यांनी बायफर्केशन्स केले. त्यांची नावं आहेत. झिंगफिनिटी, झिंग डोम आहे, झिंग ग्लो आहे. सो हा एक मिरर मेज होता आणि एका मिरर मेजमधनं देन दे हॅव एंट्रन्स टू एव्हरी कॉर्नर. सो हा अजून एक कॉर्नर होता. असे भरपूर कॉर्नर्स आहेत पुढे पुढे. सो हा फर्स्ट कॉर्नरच आम्हाला इतकं छान वाटलं. आम्ही इथेच खूप टाईमपास केला. आणि खाली ग्लासेस आहे. सो वरती त्यांनी जे काही इल्युजन लाईट्स वगैरे लावलेले आहेत, जे काही डेकोर केलेलं आहे ते त्यांचं रिफ्लेक्शन त्यांचं खाली फ्लोरिंगला येतं, ग्लास फ्लोअरमध्ये येतं. आणि ते खूपच रमणीय वाटतं. हा माझा फेवरेट कॉर्नर होता. हा फर्स्ट असंच वाटलं की अरे आम्ही खाली पडतोय का काय असं वाटलं. हे लाईट्स मला खूप आवडलेत. इथे ॲक्च्युली सगळेच लाईट्स आवडतात, पण त्यांनी जे इफेक्ट्स दिलेले आहेत ना, दॅट इज अमेझिंग. हा एक क्रिस्टल कॉर्नर होता जिथे असं पॅलेस लुक होता. खूपच छान होतं. हे मला खूप आवडलं. हा एक वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर जाण्यासाठी एक पाथवे होता, जो फुल ऑफ इल्युजन पाथवे होता आणि ज्याच्यामध्ये आम्हाला खूप चक्कर आली. हे एक डिस्को फ्लोरिंग होतं, जे खूपच आवडलं. असं डान्स करावं असं वाटलं इकडे. आणि हां, तिकडे असे म्युझिक चालूच होते थोडी 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 थोडी. सो छान वाटत होतं ते. त्यांनी आहे ना एका कॉर्नरमधनं दुसऱ्या कॉर्नरमध्ये जाताना जे पाथवे असतात ना, ते इतके क्यूट केलेले आणि खूप छान वाटत होतं त्याच्यातनं चालताना. इथे पण अजून एक असेच वरती इल्युजन लाईट्स होते आणि खाली त्याचं रिफ्लेक्शन होतं. आणि ह्याच्यानंतरचं जे आहे हे दिस इज अमेझिंग. हे इतकं छान वाटतं आहे ना. इथे असं वाटतं की तुम्ही स्पेसमध्येच आहात. वरती तुमचे प्लॅनेट्स आहेत आणि त्याचे रिफ्लेक्शन खाली. छान वाटतं ते. हा एक 3D शो होता ज्याच्यामध्ये आम्हाला बसायला दिलेला आणि तो मूव्ही चालू होता. सो खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये आहोत. हा डायनासोर राईड तर माझ्या मुलाने सोडलाच नाही. हे बेसिकली एक गेम होता ज्याच्यामध्ये तुम्ही असंच टाईमपास मुलांसाठीच होतं ते फक्त. हा पार्ट मला खूपच जास्त क्रिएटिव्ह वाटला त्यांचा. हे स्क्रीनमध्ये तुम्ही ड्रॉ करायचं आणि ते नंतर एका बटनमध्ये तुम्हाला मोठ्या स्क्रीनमध्ये ते मूव्हिंग दिसेल कॅरेक्टर असं होतं. सो हे आम्ही एक जिराफ केलेला आहे आणि झेब्रा केलेलं, कलरफुल झेब्रा. सो तुम्ही कुठलेही कलर करू शकतात आणि काहीही करू शकतात आणि ते तुम्हाला बघायला मिळालं. इट वॉज अमेझिंग. हे एक आर्टिफिशियल सँड एरिया केलेला आहे ज्याच्यामध्ये माझा मुलगा म्हटला की मला आत्ताच खेळू दे, नंतर तर मला खेळता येणार नाही कारण तो मोठा झाला आहे. हे आम्ही ऑब्व्हियसली त्याला मीच फोर्स केला की डान्स कर डान्स कर. नंतर आम्ही खूप उड्या मारत मारत बाहेर पडलो. त्याने व्हिडिओ बाईट घेतला त्याचा आणि नंतर आमचं फेवरेट आईस्क्रीम खाऊन आम्ही टाटा बाय बाय केला. बाय बाय.